हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आज ऐकणार आहोत माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट. एके दिवशी स्टेशनवर चालताना ती दिसली होती. माझ्या अगोदरच्या ट्रेनने आली असावी आणि थांबत थांबत चालत होती. हातात एक छोटी कॅरी बॅग घेत ती जात होती. किमान 2-3 दिवस तरी मी आणि माझी मैत्रीण तिला पाहत होतो. एक दिवस भेटून तिला मी विचारलंच, अगं आई, तुझी बॅग घेऊ का? रोज पाहतो आम्ही तुला, थांबत थांबत जातेस. इतक्या वयातही त्या मायमाऊलीच्या चेहऱ्यावर हास्य इतकं सुंदर होतं की कोणत्याही संकटाला मात करून टाकेल. ती म्हणाली, अगं नको ग बाय, जवळच आहे माझं कामाचं, जाईन मी. तिची भाषा ऐकून मला पटकन समजलं की ती माझ्या आजरा तालुक्यातील आहे. किती छान वाटतं ना, शहरात आपल्या गावातील किंवा आपल्या तालुक्यातील कोणी भेटलं की. रोजचं आमचं बोलणं आणि भेट होत असायची. गावच्या गप्पा रंगायच्या आणि ती कामाला निघून जायची. पण त्यावेळी कधी विचारलं नाही मी की तुझ्या घरी कोण कोण आहेत? ते सर्व काम करत नाहीत का? तुला का काम करावं लागतं? तेव्हा एक मनात असंच वाटून गेलं की गरिबी सर्वांना राबायला लावते. कदाचित तसंच असेल या माऊलीच्या जीवनात पण. त्या माऊली माझी मैत्रीण रेश्मा आणि माझ्या छान सखीत झाल्या होत्या. तेच एक नातं सुंदर असतं, ज्यात ना वयाची काही अट असते, ना श्रीमंत गरीब याची भिंत असते, ना रक्ताचं कोणतं नातं असतं. भेटणं होत असायचं त्याच एका स्टेशनवर. त्यानंतर काही वर्षांनी कोरोनाचं सावट पसरलं. ट्रेन बंद झाल्या. लोक भेटायची बंद झाली. बऱ्याच लोकांची कामंही केली आणि लोकांचं तेव्हा एकमेकांना भेटणंही बंद झालं. सर्व सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी गेला. हळूहळू प्रत्येक जण आपापल्या कामात रुळू लागला. स्टेशनवरून येताना आई आता दिसत नव्हती. बरेच दिवस ट्रेन बदलूनही पाहिल्या, पण ती काही दिसली नाही. मनात एका दृष्टीने बरंही वाटत होतं की आता उतरत्या वयात तिला आरामही हवा. त्यामुळे ती जिथेही असेल ती आराम करत असेल, बरी असेल, असे दिवस जात होते. एके दिवशी मला ती पुन्हा दिसली, दुरूनच एका बिल्डिंग खाली. पण मी तिच्या जवळ पोहोचेपर्यंत म्हणजे ती कुठे दिसेनाशी झाली. इकडे तिकडे चोहीकडे नजर फिरवली, पण काही दिसेना. त्याच विचारात मी ऑफिस जाऊन पोहोचली. पण ती इथेच कुठेतरी आहे हे मात्र नक्की झालं. या गोष्टीचा आनंद झाला, पण ह्या वयातही काम करावं लागतं आहे तिला, या गोष्टीचं दुःखही झालं. त्या दिवशी माझ्या नजरेतून तिचा चेहरा काही केला जात नव्हता. तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता खूप मोठी. ऑफिसची कामं आवरून काही कामानिमित्त बाहेर जाऊन येते असं बोलून मी निघाले. ती मला जिथे दिसली तिथून मी बऱ्याच लोकांना तिचं वर्णन करून तिला शोधू लागले. पानवाला काका असो, दुकानदार असो किंवा सफाई कामगार, प्रत्येकजण तिला ओळखत असत. त्या बिल्डिंगच्या प्रत्येक माळ्यावर जाऊन मी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर एका BMCच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितलं, मॅडम, तुम्ही ज्यांना शोधताय त्या आई त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आहेत, पहिल्या माळ्यावर. तेव्हा मात्र खात्री पटली की आज आम्हा दोघींची भेट होईल. त्या घराची बेल वाजवली. तसे रमीला नावाच्या दिदीने दार उघडलं. तिलाही पुन्हा आईची ओळख करून सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, जी मॅडम जी, रुकिये, बुलाती हूँ आई को. मी दारात उभी राहून तीच असेल ना याची वाट पाहत होती. आणि खरंच, खऱ्या मनाने शोधला तर देवही सापडतो ही म्हण त्या दिवशी मला खरी वाटली. मला पाहून तिच्या चेहऱ्यावर अगणित आनंद मावत नव्हता आणि डोळ्यात पाणीही.
अशी घडली होती आम्हा दोघींची ती भेट. त्यानंतर बऱ्याच वेळा तिला भेटणं झालं आणि तिच्या आयुष्याचं खऱ्या संघर्ष मला जाणून घेण्यास मिळाला. त्यावर मी यूट्यूब चॅनलवर सलाम तिच्या जगण्याला या एपिसोडचा सादरीकरणही केलं. काही कालावधी आमच्या दोघींची भेट घडली नाही. मी कामानिमित्त 4 महिने दूर होते. या दरम्यान तिला लवकरच भेटायला जायचं हे माझं पक्कं ठरलं होतं. तेव्हाच अचानक डिसेंबर महिन्यात एके दिवशी पहाटे पहाटे त्यांच्या लहान मुलीचा, सविता ताईचा मला कॉल आला. रडत रडत ती मला म्हणाली, ताई, आई राहिली नाही. ते दुःख खूपच मोठं होतं. असं अचानक चालत बोलतं व्यक्तिमत्व सोडून जाईल असे वाटलेही नाही. सविताताईंनी मध्यरात्री मला कॉल कसा करावा म्हणून बँगलोरवरून एअरपोर्टवर असतानाच मला मेसेज करून ठेवला होता. पण तो मेसेज मी पहाटे पाहिलाच नाही. माझा रात्रभर फोन बंद असतो, त्यामुळे तिचे पहाटेचे मिस कॉलही मला वेळेने भेटले. त्या माझ्या चुकीमुळे मला त्या दिवशी मात्र आईचं शेवटचं दर्शनही नाही घडलं. अलगद डोळ्यातून पाण्याचे थेंब सर्व आठवणींना उजाळा देत होते. संध्याकाळी तिच्या घरी गेले तर समजलं 2 दिवसापासून तिचे पाय सुजले होते. उपचार चालू होते. काहीशी आजारी होते आणि त्यातच तिचा श्वास थांबला. त्या कष्टाचा हातांचा श्वास थांबला. त्या राबत्या जीवाचा श्वास थांबला. त्या हसऱ्या चेहऱ्याचा श्वास थांबला. खरंच तिच्या जगण्याला सलाम. तिच्या दुःखाच्या सावटांना दूर सारून हसणाऱ्या तिच्या चेहऱ्याला सलाम. वय कितीही असो, खंबीरपणे तिच्या जगण्याला सलाम. धोबीघाटची आई माऊली अशी तिची राहत्या ठिकाणी ओळख होती. तर वयाचं कितीही अंतर चालत ती पुढे आली तरी सणांना त्याच जल्लोषात आणि स्पिरिटने आताच्या पिढीसोबत तिच्या नृत्याला सलाम. अशाच जगण्याला सलाम. तू आठवणीत नेहमी राहशील. तुझ्या आठवणी शिदोरी म्हणून अगदी जवळ असतील. जमिनीवरचा तिचा श्वास थांबला आणि ती पुढच्या प्रवासास निघून गेली. देवाच्या दरबारात मोठ्या जल्लोषात तिचं स्वागत झालं असावं, कारण तिचं अस्तित्वच इतकं सुंदर होतं की कोणत्याही शब्दाची उपमा तिला कमी पडेल. जिथेही असेल ती सुखरूप असेल इतकी खात्री मात्र नक्की आहे. माणसांच्या या जगात राबताना तिने खूप कष्ट सोसले. चालली, पडली, उठली, प्रवास अखेरपर्यंत राबून संपला. आज देवही म्हणाला असेल, आता तरी इथे आराम कर. पायांना पडलेल्या भेगांना काहीसा आराम भेटला असेल. हाताने सोसलेल्या वेदनांना थोडा आराम भेटला असेल. तरीही तिथून ती म्हणत असेल, देवा, मला काही नको. माझे लेकरं कशी आहेत ती तेवढी एकदा दाखव. अशा माई माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली. आज त्या नसल्या तरी त्यांच्या आठवणी मरत नसतात. पिढ्यानपिढ्या त्या आपल्या सोबत चालत असतात. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रूपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.